आता बरेच बघणारे व्हिडिओ चुचुंद्रे म्हणतील की हे काय हॉटेल भाग्यश्री नाही, काय नाही, इंस्टाग्राम व्हायरल. तर डोळे असले तर नीट फाडून बघा, पाठीमागं भाग्यश्री नाव आहे आणि शाखा क्रमांक 1 आहे. पहिली शाखा आहे. फक्त ते ओनर तिथं नव्हता, त्याला काही कारणास्तव बाहेर गेलं तर ते कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि धाराशिवमध्ये आहे, तुम्ही पण की भेट द्या. तर हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही तुळजापूरला गेलतो. तर तुळजापूरून येताना धाराशिवच्या म्हणजे तिथं हॉटेल आहे भाग्यश्री हॉटेल म्हणून. तर ते इंस्टाग्रामवर खूप असं फेमस झालेलं हॉटेल आहे. आम्ही तिथं गेलतो, पण बाय चान्स होणार गेलता कुठंतरी, म्हणजे काय त्याचं काय काम असेल ओनरचं, तर मग ते गेलं तर कुठंतरी नव्हतं तिथं. मग मुन्नानं त्यानं भाजी खाल्ली, माझ्या भावानं पप्पानं. आम्हाला बायाला गुरुवार होता म्हणून आम्ही नाही खाल्ली भाजी. तर मी त्याला विचारत होते की कसं लागली कशी नाही बापू सांग, मी जखमेवर मीठ चोळ. मग त्यानं तेच म्हणून लागलं, तर त्याला हळूहळू बोलू लागलं म्हणून मी त्याचा आवाज सगळ्यात बंद केला आणि मीच तुम्हाला सांगते. तर भाजी कशी झाली ती काय नाही, भाजी अशी मस्त तरी दिली ती आणि छान झाली ती, टेस्टी खूप. पप्पा हा कसं वाटतं तुम्हाला खाऊन भाग्यश्री हॉटेलमध्ये? नंबर 1 मटन छान, एकदम छान. क्वालिटी क्वांटिटी एकदम नंबर 1. तर आय होप तुम्हाला माझ्या पप्पाचं बोलणं ऐकू आलं असेल. तर कसं वाटलं कसं नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब. आणि तुम्ही जर का तुळजापूरला गेलात तर नक्की हॉटेल धाराशिवमध्ये जाऊन हॉटेल भाग्यश्रीला जा, जेवण करा. मस्त भाकर भात मस्त छान. भात थोडा खिरीसारखा दिलता, पण भाजी आणि भाकर मस्त दिसू लागली. मी तर काय खाल्ली नाही, पण नक्की मी जाईल नंतर अजून एकदा वार बघून एखादा चांगला आणि खाईल. आणि तुम्ही पण जा. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय. Happy birthday to you. तर हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला म्हणले होते की जेव्हा माझ्या परीनं केक केला तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा छान केक फुगला परीचा. मला वाटलं होतं की पण फुगणार नाही, मी अविश्वास दाखवला, पण परीनं ते करून दाखवलं. परीचा केक फुगला, मस्त इनो टाकला होता परीनं स्वतः खुद केला. मी काय त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. परीच्या पप्पानं परीला मिक्सरमधून बिस्किट काढून दिले, मग नंतर तिनं केला असा मस्तपैकी छान. आणि नेक्स्ट टाईम तिनं सांगेल काय तिची मिस्टेक झाली काय नाही वगैरे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. टेस्ट कसा लागला? टेस्ट मस्त झालाय. आता तू याच्यामधून काय शिकलीस, तुझं काय चुकलं यावेळेस, आता तू पुढच्या वेळेस छान ट्राय करणार आहे? सांग. जेवढे बिस्किट आणायचे ते कमी होते आणि मी जे टाकले ते प्लेन टाकायचं होतं आणि मी पुढच्या वेळेस वाटीमध्ये टाकलं, कारण की ते छान असं पावसारखं असं स्पंज होईल. देवा तुला आवडला केक दीदीने केलेला? तर कसा वाटला कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.